कारंजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या निशा विनीत गोलेच्छा यांनी कारंजा शहराच्या विकासाबाबत निशा गोलेच्छा यांनी यशस्वी टीव्ही न्यूजला दिल्या प्रतिक्रिया. कारंजा नगर परिषदेच्या निवडणुका आणि नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असणाऱ्या निशा गोलेच्छा हे आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगसाल कारंजाच्या विकासाबद्दल? सर, विकासाच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे मी सध्या भेट दिली आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मी प्रचार दौरा करत आहे, तिथे मला असं आढळलं की नाल्यांच्या आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांचा आणि तिथे जे लाईट आहे ते सुद्धा थोडे बंद पडले आहे. कारण नगर परिषदेवर सध्या नगराध्यक्षपदासाठी कोणीही उमेदवार नव्हते. परंतु आता मी आधीही 2.5 वर्ष कारंजा नगरची नगराध्यक्ष होती आणि माझे सासरे आदरणीय जगदीशजी गोलेच्छा यांनी 15 वर्ष अगदी सुरळीतपणे कारंजाचे जे काम आहे नगर परिषदेचे ते चालवले आहे. तर जनतेचा आमच्या परिवारावर खूप विश्वास आहे. तर त्या विश्वासाला मी सुद्धा तडा जाऊ देणार नाही आणि माझ्या कारंजावासियांचे जे काही प्रश्न आहेत ते तातडीने मी सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर देवाभाऊंनी ज्या काही योजना आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणलेल्या आहेत त्यांचा मी सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय सांगसाल? आरोग्याच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यामध्ये जे लोकांना जो काही त्रास होतो, जिथे डबके वगैरे साचतात, तिथे आम्ही मुरून टाकू आणि त्याचप्रमाणे रस्त्यांचे काम सुद्धा सुरू करू, जेणेकरून पावसाळ्यामध्ये रोगराई आणि जे काही सांडपाणी आहे ते एका ठिकाणी साचणार नाही आणि तिथे रोगराई वाढणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.